हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन छान आणि मस्त व्हिडिओसोबत। सगळ्यांना शुभ दुपार। आत्ता वाजलेले आहे दुपारचे 2:30 आणि कामाला आत्ताशी सुरुवात झालेली आहे, कारण का तुम्हाला माहितीच आहे आपल्या घरी कार्यक्रम पण होता आणि पाहुणे पण आलेले होते, त्याच्यामुळे 2-3 दिवस असेच गेले। मीही जरा व्यस्त होते, तर आज कामाला सुरुवात केली। सगळा पसारा काढलेला आहे, मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवते पसारा। सगळा पसारा काढला आणि माझ्या मैत्रिणीचे ब्लाऊज जे आपण येवल्याला घेतलेल्या होत्या साड्या, तर ते ब्लाऊज मला स्टिच करायला मी घेतले। पण विषय असा झाला की माझ्याकडे ना ह्याचे अस्तराचे शेडिंगच नाही, आणि हिने सांगितलेलं आहे मॅडमनी की लॉंग स्लीव। तर इथं बघू शकता तुम्ही, हे बघा, हा कलर जो आहे ना अतिशय म्हणजे कुठला अस्तर लावा ह्याला मला हे समजत नाही की गोल्डन कलरचं लावू की इथे बघा हा लव्हेंडर कलर आहे। तर हा शेड काय माझ्याकडे शिल्लक नाही आहे, त्याच्यामुळे कटिंगला घेतलेले ब्लाऊज मला ठेवावे लागलेले आहेत हे। तर आता मी दुसरे ब्लाऊज जे आहेत ते वेळ येतं तेवढं स्टिच करून घेते बरोबर। त्याच्यानंतर हा बघा, हा एक तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे। तर हा गाजरी पिंक कलर आहे, तर याला आपण रेड कलरचं किंवा एकदम डार्क, माझ्याकडे आहे पिंक कलर डार्क, तर तो काय मी लावू शकत नाही। तर मी आता मैत्रिणीला सांगितलं आहे फोन करून, बघू आता। तर ती बोलली मी पाठवते म्हणून, नाहीतर मग गावात जाण्याशिवाय तर काय पर्याय नाही। आता शेडिंग ठेवून तरी किती ठेवणार आहे ना आपण। आणि म्हणजे प्रत्येक कलरमध्ये असे 12-12, 8-8 असे शेड असतात। सपोज आता आपला पिंक कलर आहे, तर पिंक कलरमध्ये सुद्धा भरपूर सारे शेड आलेले आहेत, तर आपण किती ठेवणार आहे। तर मी राणी पिंक, गाजरी पिंक ठेवलेला, पण माझा पूर्ण जो तागा होता तो सगळं संपलेला आहे, त्याच्यामुळे मग मी राणी पिंकचा आहे माझ्याकडे, पण ह्याला बिलकुल होणार नाही। तर तुम्हाला इथे दिसत असेल स्पष्ट, हा गाजरी पिंक कलर आहे, फ्रेश पिंक म्हणतो आपण तसला। तर अजून एक सांगायचा मुद्दा असा, हा जो मी ब्लाऊज वेअर केलेला आहे बघा, किती सुंदर ब्लाऊज आहे ना मैत्रिणींनो। तुम्हाला कसा वाटतोय हा ब्लाऊज? पण हा ब्लाऊज जो आहे तो कमीत कमी 1 ते 1.5 वर्षापासून माझ्याकडे असाच धूळखात पडलेला होता। तर कारण तुम्ही विचारताना, तर हा ब्लाऊज काय मी स्टिच केलेला नाही आहे मैत्रिणींनो। हा ब्लाऊज जो आहे तो माझ्या बहिणीचा ब्लाऊज आहे, आणि तिनेच तिकडे स्टिच करून घेतलेला होता संगमनेरला। पण आहे ना ब्लाऊज म्हणजे साडीवरचा ब्लाऊज आहे हा, याला इथे पण वर्क आहे हे बघा, अतिशय सुंदर हा ब्लाऊज, इतका महागाचा पीस। पण आहे ना तिला हा जो ब्लाऊज वेअर केल्यानंतर हिला पुढेही हात करता येत नव्हते आणि मागेही हात कर, नुसतं बांधून ठेवल्यासारखं हा ब्लाऊज त्या ताईंनी शिवला होता। बाकी फिनिशिंग व्यवस्थित आहे, पण त्यांची चूक काय झाली असेल की हात मागे पुढे होत नव्हते। आणि ना विषय असा आहे की ह्या ब्लाऊजला आहे ना बॅक साईडला आहे ना, हे बघा इथे वर्क आहे, तुम्ही बघू शकता, हे बघा दिसतं आहे। तर हा म्हणजे बोटनेकमध्येच मोडतो हा ब्लाऊज मैत्रिणींनो। तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात? तुम्ही जर का रेग्युलर ब्लाऊज शिवला तर तो कस्टमरला बसत नाही, आणि माझ्या बहिणीचा स्वभाव असा आहे की एकदा ब्लाऊज शिवून आणल्यानंतर तो बिघडलेला आहे असू नाही तर काही असू, ती माझ्याकडे रिपेअरला देईल, पण त्या बाईकडे परत जात नाही, अशा माझ्या बहिणीचा स्वभाव आहे। त्याच्यामुळे मग तिने ना माझ्याकडे तो दिलेला होता 1-1.5 वर्षापूर्वी, पण माझंही माझ्या कामामुळे तो ब्लाऊज काय त्याला अल्टर करणं माझ्याकडून झालं नाही, अल्टर करणं, त्याच्यामुळे मग हा ब्लाऊज असाच पडलेला। तर आज म्हणजे रात्री मला काय वाटलं, मी ना ग्रीन कलरचा धागा लावलेलाच होता, एका ताईंचा ब्लाऊज कंप्लीट करून दिला, आणि हा ब्लाऊज जो आहे तो अचानक माझ्या हातात आला। इथे जे मी ब्लाऊज ठेवलेले आहेत त्याच्यासोबतच हा ब्लाऊज माझ्या हातात आला, त्याच्यामुळे म्हटलं चला आज ह्या ब्लाऊजचं काम करूया थोडंसं। तर मी काय केलं, बघा हा जो ब्लाऊज म्हणजे पहिला आहे ना, हा हात वरती होत नव्हता, आता मी एवढी याला प्रॉपर फिटिंग केलेली नाही आहे, आणि त्यांनी शोल्डर पण खूप जास्त घेतलेलं होतं, त्याच्यामुळे हे बघा इथे झोळ पडतोय। आपण जेव्हा आपले ब्लाऊज स्टिच करतो ना, तर इथे असं, तर इथे त्यांनी हा जो मोंडा आहे ना त्याला कर्व शेप दिलेला नाही, ठीक आहे। तर मी तुम्हाला म्हणजे असे जर का ब्लाऊज तुमच्याकडे आले तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते सांगणार आहे। म्हणून मी ह्या ब्लाऊजला फक्त काय केलं की इथे जो मोंडा होता ना, तर त्यांनी रेग्युलर मोंडा घेतलेला होता। चेस्ट आहे ह्या ब्लाऊजची 36 साईज, ठीक आहे। आता आम्हाला थोडासा लूज आहे, पण मी तुम्हाला वेअर करून दाखवलेला आहे। म्हटलं असं म्हणजे वेअर करून दाखवल्यानंतरच तुम्हाला मिस्टेक काय आहे ती कळणार आहे, म्हणून मी तुम्हाला तो ब्लाऊज वेअर करून दाखवलेला आहे। तर हा जो मोंडा आहे ना त्यांनी घेतलेला होता 6 ते पावणे 6 इंचाचा, मी चेक केला तेव्हा होता, म्हणजे रेग्युलर जसा आपण मोठ्या गळ्याचा ब्लाऊज शिवतो ना तसा त्यांनी मोंडा घेतलेला होता ह्या ब्लाऊजचा। आणि बॅक साईडला पूर्ण गळा बंद आहे, म्हणजे कमीत कमी 4.5 ते 5 इंचाचा गळा आहे, कारण का त्याला वर्क आहे म्हणून।
तर मग मागचा जर का गळा अगदी छोटा असेल तर अशा वेळेस जर का तुम्ही 6चा मोंडा घेतला तर कसा बसणार तुम्हीच विचार करा. मग मी ह्या ब्लाऊजला बाईच्या इथे खोललं आणि त्याचा मोंडा जो आहे तो अजून 1 इंचाने मी खाली घेतला, याला थोडासा आकार दिला आणि परत तेवढ्या जागेत बाही जोडली आणि फिटिंग करून घेतलेली आहे. बस मी एवढं केलेलं आहे. तर आता मला कसं माझं इथलं जे शोल्डर आहे ते मला लागतं 2.25चं, पण माझी बहीण टीचर आहे तर तिला जर हा ब्लाऊज तिच्या साडीवरती वेअर करायचा असेल तर तिला म्हणजे मुलांना शिकवावं लागतं, तर म्हणून मग मी इकडे काही बदल केलेले नाहीत. तर तुमच्या मिस्टेक लक्षात आलीच असेल की जर का मागचा गळा जर का तुमचा छोटा गळा आहे तर तुम्ही रेग्युलर मोंडा कधीच घ्यायचा नाही आहे, त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 1 ते 1.25 इंच तुमचं कितीही माप असू दे. तुम्ही रेग्युलर जे ब्लाऊज शिवता पण बोटनिकचे जर का ब्लाऊज आले तर त्याचा मोंडा आहे ना 1.25 इंचानी जास्त ठेवायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात ब्लाऊज चुकणार नाही तुमचे. बऱ्याच जणींचे असे प्रॉब्लेम होतात. तर ह्या ब्लाऊजचं बघा ही मिस्टेक झालेली होती, त्याच्यामुळे हा ब्लाऊज जो आहे तो 1.5 वर्ष तिच्याकडे किती दिवस पडला ते तर मला माहीतच नाही, पण माझ्याकडे 1.5 वर्ष हा ब्लाऊज पडलेला होता. फायनली मी तो तयार केला आणि आज तुम्हाला वेअर करून दाखवलेला आहे. अगदी इझी मागे पुढे हात होतो. हे बघा, जेव्हा म्हणजे ब्लाऊज मी आणला किंवा माझी बहीण मला दाखवत होती ना तेव्हा इतके हसलं होतं आम्ही दोघं की म्हटलं आता मला म्हणत होती की आता हा ब्लाऊज जो आहे तो मी काय करू की मला अजिबात हात मागे पुढे करता येत नाही. तर आत्ता एकदम असा मोकळा बसलेला आहे बघा. तर ही आयडिया मी केलेली आहे. फक्त इकडे कोरायचं बाकी राहिलेलं आहे. तर हा जर का इथे थोडासा त्यांनी म्हणजे ज्यांनी शिवला आहे त्यांनी इथे थोडासा आकार द्यायला पाहिजे होता आणि मोंडा आहे ना थोडासा खाली घ्यायला पाहिजे होता. बाकीचं फिटिंग अगदी व्यवस्थित आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर आली तुमच्या गोष्ट लक्षात की कशामुळे ब्लाऊज जो आहे तो टाईट झालेला होता, काय चुकी झाली असेल त्या ताईंची. ब्लाऊज तो खूप सुंदर म्हणजे फिटिंग चांगली आहे, तुम्हाला सांगते. पायपिंग पण व्यवस्थित आहे, पण मापं घेताना त्यांच्याकडून चूक झालेली होती, त्याच्यामुळे तो ब्लाऊज जो आहे तो एवढे दिवस असाच पडलेला होता. चला तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला कळालेलंच असेल. तर आत्ता इकडे जे ब्लाऊज मी काढलेले होते त्याचे अस्तर येऊपर्यंत दुसरे ब्लाऊज जे आहे ते स्टिच करायला घेते. आपलं स्टँड काय अजून आलेलं नाही, ऑर्डर केलेली आहे स्टँडची. तर रेग्युलर व्हिडिओ आपले येतील, कारण का आपला वॉच टाईमचा जो म्हणजे डाऊन व्हायला लागलेला आहे आपला वॉच टाईम स्टिचिंगच्या चॅनलवरचा. तर सपोर्ट करायचा आहे ताईंनो, तुमच्यासारखीच मी एक आहे. तुम्ही सपोर्ट केला तरच आपल्या चॅनलची ग्रोथ होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे. तर आत्ता पसारा आणि साड्यांचा व्हिडिओ जो आहे ना तर तो आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे स्टिचिंगचा. तर बघा इथे एवढ्या साड्या ज्या आहेत ना याचा लाईव्ह व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर का कोणाला बुकिंग करायच्या असतील तर नक्की सांगायचं. हे बघा एवढ्या सगळ्या साड्या आहेत ह्या सेलिंगसाठी. आणि हे बघा इथं आमच्या रामाने सगळा मी रोज ह्या फॉल लावते आणि सगळ्या फॉल काय म्हणजे वस्तू असल्या ना सगळ्या खाली घेते ही. तर चला आता वेळ न घालवता लगेचच आपण स्टिचिंगच्या कामाला सुरुवात करणार आहोत. आजच्या ब्लाऊजचं सोल्युशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटणार आहोत अशाच एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.